महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। आरक्षणासाठी मुस्लिम बांधवांचे साखळी उपोषण सुरूच। मुस्लिम समाजास मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना आरक्षणाची अत्यंत गरज आहे। देशातील व पर्यायाने महाराष्ट्रातील मुस्लिम समाज शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रात मागास आहे। सामाजिक न्याय या भूमिकेतून या समाजाचा सर्वांगीण विकास होणे अत्यंत गरजेचे आहे। मुस्लिम समाजाच्या अनेक मागण्यांपैकी माननीय उच्च न्यायालयाने मान्य केलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील 5% आरक्षण ताबडतोब लागू करण्याची आवश्यकता आहे। मुस्लिम समाज आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी मागील 4 दिवसांपासून शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील उपोषण मैदानात बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे। आज या साखळी उपोषणास पाठिंबा म्हणून माजी नगरसेविका पठाण नाझनीन खान, शकील खान पठाण यांनी पाठिंबा दर्शवित मुस्लिम समाजातील महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच नवयुवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून सुरू असलेल्या साखळी उपोषणास पाठिंबा दर्शवावा असे आवाहन देखील माजी नगरसेविका पठाण नाझनीन खान यांनी माध्यमांशी बोलताना आपले मत व्यक्त केले। यावेळी मुस्लिम समाजातील बांधव उपस्थित होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी राहुल दबाले, परभणी। नगरसेविका आहे। गेल्या 4 दिवसापासून मागील 4 दिवसापासून इथे साखळी उपोषण चालू आहेत आणि माझं एक आव्हान आणि अपील आहे परभणी शहराच्या महिलांना, बंधू भगिनींना आणि स्पेशल म्हणजे महिलांना जे मोठमोठ्या पोस्टवर वेल क्वालिफाईड महिला आहेत, जे संघटनेमध्ये काम करत आहेत, जे जॉब करत आहेत, कोणत्याही पार्टीमध्ये कोणत्याही पक्षामध्ये असो, त्यांनी इथे येऊन आरक्षणासाठी जे इथे बसलेले काम करायलेत, आरक्षणासाठी बसलेले काम करायलेत, मागणी करायलेत, तुम्ही इथे येऊन त्यांना प्रोत्साहित करावेत। ते काही कोणत्याही पक्षाचे असो, कारण हा कोणताही एखादा पॉलिटिकल प्रोग्राम नाही आहे, हे समाजासाठी आपली एक लढाई आहे आणि त्याच्यासाठी माझं इतकं बोलणं आहे की सर्वांनी इथे येऊन उपस्थित होऊन त्यांनी आपली उपस्थिती दाखवावे आणि इथे येऊन प्रोत्साहित करावे सगळ्यांना। आणि तसेच जे स्टुडंट वर्ग आहेत, ज्यांच्यात जे नवयुवती वर्ग आहे, म्हणजे जसं जे जॉबसाठी जे आज रात्रंदिवस जीवाचं रान करत आहे, ज्यांना जॉब नाही आहे, असेही न्यू जनरेशनचे यंग जनरेशन पण इथे येऊन इथे उपस्थिती आपली दाखवून जावे आणि सर्व महिलांनी, घरेलू महिलाही असली, कोणतीही महिला आहे, पूर्ण परभणी शहराचे महिलांनी इथे मोठ्या संख्येने यावे ही माझी अपील आहे सर्वांची। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।